मंडळी, आपल्या किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला जेमतेम 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे. या एका वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक शेतकरी आपले चांगले रिझल्ट आलेले आहेत. त्या चांगल्या रिझल्टपैकी तसंच एक शेतकरी म्हणजे आपल्या भातकुली तालुक्यातील दर्याबाद येथील दत्तात्रय तायडे या शेतकऱ्याला अतिशय चांगले रिझल्ट त्यांच्या शेतात दिसून आलेले आहेत. तर त्यांचा रिझल्ट कसे आले, काय आले हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊया. तर चला तर मग. नमस्कार सर. नमस्कार. साहेब, आपल्याकडून आता शेती किती आहे? मध्यवळ आहे 10 एकर. 10 एकर आहे. त्या 10 एकरातले म्हणजे कोणते कोणते पिकं आहे त्याच्या 10 एकरात? 10 एकरात माझी 4 एकर कपाशी आहे, हां हां. 6 एकर सोयाबीन आहे. 6 एकर तूर सोयाबीन आणि सोयाबीन. तूर आणि सोयाबीन आहे त्याची. मग आता ह्या 4 एकरात जी कपाशी आहे, या कपाशीतले आता तुम्ही किती एकरावर आपलं औषध वापरलेलं आहे? तुमची औषध मी वापरले आहे 2 एकरवर. 2 एकरवर. हं. म्हणजे 2 एकरवर आमचं कंपनीचं तुमच्या वापरलं, कंपनीचं वापरलेलं आहे. 2 एकर माझ्या स्वतःच्या तुमच्या स्वतःच्या मतानुसार. मतानं वापरलं आहे का? तुम्ही आता 2 एकरावर कोणते कोणते औषध वापरलेले आहे? मी वापरलेला आहे वेदांत हां, वेदांत 52 आपलं. 52. हां हां. ते इंजेक्शन इंजेक्शन सुपर पॉवर. सुपर हां, हां. त्याच्यानंतर अजून अधिक एक ते बॅग वापरलेली आहे 8 किलोची बॅग 8 किलोची ग्रॅन्युअलची. ग्रॅन्युअलची. हां हां. ते टाकलेलं आहे. त्याच्यापासून तर मला पुष्कळच फायदा झालेला आहे. बर. कारण कपाशीची वाढ झाली, हां हां. पुन्हा पात्या फुलं बोंड चांगल्या, पुन्हा जो पावसाचं पाणी आलं ते पाणी धरलं नाही कपाशीनं बर. त्या खतामुळं. आता ह्या 2 एकरात आणि त्या जे दुसरं 2 एकर आहे त्याच्यात काय फरक त्याच्यात जाणवते फरक तुम्हाला? असा आहे का ते कपाशीचं झाड पिवळे पडलेलं आहे. हां. त्याला जसा या कपाशीला जसा माल धरला आहे, हां हां. याला 2-2, 3-3 पात्या लागलेल्या आहे गळून, बर. तिला त्या लागलेल्या नाही. म्हणजे हा बार आता नवीन आलेला हा बार नवीन होता. बार आहे. हिचा माल हा गळलेला आहे पहिला. हां हां. त्याच्यानंतर औषध मारलं मी, बर. आणि त्यानंतर ह्या 2-2, 3-3 पात्या ज्या दिसून राहिल्या हां हां. ह्या नंतर झालेल्या आहेत तयार. हम्म. हा औषध मुळे फायदा आहे. हा औषधचा फायदा जो आता ह्या दिसून राहिला हां. आपल्याला, हे जे जवळजवळ हां, पाते हां, लागून राहिले, हां. बोंड लागले, बोंडाची साईज चांगली येऊन राहिली, हा औषधचा फायदा. हो. बरं. आता मग या तुमच्या गावात तुम्ही एकटेच वापरून राहिले हो, सध्या मी का? सध्या एकटाच वापरून राहिलो. दडका हिरापूर मधले आहे काही लोक, हां हां. पण मी दर्याबाद मध्ये ह्या एकटाच वापर केलेला आहे. बरं. तुम्हाला मग आता आपल्या कंपनीच्या औषधाबद्दल कोणी माहिती दिली ती? हे माहिती दिली मला संदीप देशमुखनं. बर. म्हणजे ते वापरून राहिले हो, आपलं ते औषध? ते वापरून राहिले. त्यांनी अनुभव घेतला, त्याच्यानंतर मला सांगितलं, बर. तर मी संपर्क साधला मग हां, तुमच्या कंपनीशी. बर. मग आता जे आपले शेतकरी आहे तुमच्या गावात आहे, मग तुमचे मित्रमंडळ आहे, हा. त्या मित्रमंडळाला तुम्ही आता काय सांगा? मी सांगणारच आहे, हे दाखवणार आहे का हे हा. अशा पद्धतीचं आहे, आणि तसंही सगळ्या जगाला दिसणार आहे. बर. कारण त्यांच्या पराठ्या पिवळ्या पडलेल्या आहे, हां हां. आपली पराठी पिवळी नाही पडली, फुल पातळ बोंड चालूच आहे. बर. हा फरक आपल्याला समोरासमोरच दिसते. म्हणजे समाधानकारक आहे. हो, तुम्ही हो, जे हो, काही औषधं हो. वापरले कंपनीचे, हो. जे काही उत्पादनं वापरले, आजपर्यंत मला इतका अनुभव आला नाही औषधचा, इतका औषधचा या अनुभवाला. बर. म्हणजे आता एकंदरीत आता पुढचे जे काही येणारे पीक आहे मी हेच वापरणार, हेच तुमच्याच वापरणार. कंपनीचं, बरं. तुमच्याच through, म्हणजे ते कशी औषध द्यायची बा, खत कोणतं द्यायचं, हां हां. या पद्धतीनं तुमच्या पूर्ण मार्गदर्शन मध्ये मी पुढच्या वर्षी प्लॉट तयार करणार. बर. तर आता काकांचं जे काही आपलं तायडे साहेबांचं जे काही आपलं आपण मनोगत ऐकलं, तर त्यांना तर चांगला रिझल्ट आलेला आहे आपल्या कंपनीच्या उत्पादनाचा. तसंच मी आता आपले जे काही शेतकरी बांधव आहेत, ते शेतकरी बांधवांना एक आग्रहाची विनंती करतो की त्यांनीही आपल्या शेतीमध्ये किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे उत्पादने वापरावे, आणि रासायनिक खताचा जेव्हा जास्तीत जास्त जसा आपला खर्च होईल तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न करावा, आणि आपली शेती जी आहे ती शेती सेंद्रिय शेतीकडे नेण्याची वाटचाल करावी. धन्यवाद. नमस्कार.